स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं. जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्टच करून घेतले असेल. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, सर्वात अशा प्रकारे आपल्याला बिटमार्कला ओपन करायचं आहे. बिटमार्कमध्ये काहीच मी आधीचंच काहीसं असं ॲड करून दिलं आहे. त्याच्यात तुम्हाला काय चेंजेस करायचे आहे काय ते सगळं सविस्तर मी शिकणार आहे या व्हिडिओमध्ये. फक्त तुम्ही या व्हिडिओला काय करायचे, शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असे नवीन काहीतरी कॉन्टॅक्ट बनवून घेऊन येत असतो. त्यामुळे सबस्क्राईब हे नक्की करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काय दुसरी बीट आहे आपली म्हणजे 1.1ची, तर तिथे यायचं आहे. परीक्षा किती करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता जे तुमचे दोस्त असतील आणि दोस्तासोबत जे काय एखादी फोटो असतील ते कोणता पण फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करा तुम्ही सर्वात आधी. आणि फ्रीलाईन क्लिक करून इथून फुल कामी एरियामध्ये हे फोटो करून घ्या. आता या फोटोला काय करा माहिती आहे काय, अशा प्रकारे दाबून धरा आणि जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालती घेऊन यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आता घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, याला काय करू आपण बरोबर 11 जे काय भाऊची बीट आहे तिथपर्यंत येऊन अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे. आता हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून आता आपण काय करू, जे काही हे आहेत ग्रुप आहेत ते एडिट करून घेऊ सर्वात आधी. तर जे काही ग्रुप 3 दिसत असेल तुम्हाला तर त्यावर एकदा क्लिक करा आणि एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे. आणि जे काही वरचा ग्रुप 1 आहे तर त्यावर एकदा क्लिक करा आणि एडिट ग्रुपमध्ये जा. आणि जे काही फोटो आहेत ना फोटो अशा प्रकारे डिलीट करा आणि परत असे क्लिक करा आणि मीडियामध्ये जा. आणि अशा प्रकारे दुसरा एक फोटो तुम्ही कोणता बी सिलेक्ट करा आणि जे काही लेअर आहे त्या लेअरच्या खालती अशा प्रकारे फोटो घेऊन या. आता घेऊन आल्यानंतर काय करायचं, तर त्या फोटोवर क्लिक करा मग अंतराची त्याच्या जा आणि काय करायचं आहे, अशा प्रकारे बरोबर सेट करून घ्यायचं आहे फोटोला. आणि जिथपर्यंत आपली लेअर आहे तिथपर्यंत येऊन अशा प्रकारे वाढून घ्यायचं. हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, जे काय खालचा ग्रुप आपला खुदा झाला तर त्या पण ग्रुपला अशा प्रकारे इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आता एवढं जे काही वरचा ग्रुप आहे ते आपण बरोबर एडिट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे जे काही ग्रुप आहे ते एवढे ग्रुप तुम्ही एडिट करून घ्यायचे आहे. आता एडिट ग्रुप करून घ्या भावाने, एवढं तुम्हाला सविस्तर समजलं असेल. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे. तर इथून पुढे काय करायचं आहे, 11.2च्या बीटला यायचं आहे. प्रयत्नासाठी करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. कोणता पण फोटो याच्या वगैरे सिलेक्ट करायचा आहे. वर फ्रीलाईन क्लिक करायचं आणि फुल कामी एरियामध्ये फोटो करून घ्यायचा आहे. आणि काय करायचं आहे या फोटोला आणि 13.5चे जे काही बीट आहे तिथपर्यंत यायचं आणि फोटो वाढून घ्यायचा. आणि जे काही ग्रुप आता फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आणि जे काही वरील दिलेली आहे ती तर त्याच्या खालती घेऊन यायचं आहे. इथून काय करायचं, पुढे आपल्याला जर नेहमीप्रमाणे आपण जसे फोटो ॲड करतो तर तसेच फोटो आता इथून आपण बीटप्रमाणे ॲड करून घ्यायचे आहे. इथून काय करतो, जे काय आपण हरभऱ्याला जसे आपण हे ॲड करतो तशा प्रकारे मी इथून काय करतो, सगळे फोटो जे काय आपले ते ॲड मारून टाकू, काही विषय नाही. शेवटचा व्हिडिओ आहे आजचा. व्हिडिओ खूप आवडला होता मला जास्त, तुम्हाला पण आवडत असेल. अशा प्रकारे जे काही फोटो आहे ती ॲड करून घेतो आणि तुम्हाला त्यानंतर काय विषय करायचा आहे ते एकदम सविस्तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाईल. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत काय बघायला कोणीही विसरायचं नाही. अशा प्रकारे जे काय आपले फोटो राहायचे मित्रांनो, जे काय आता आपण फोटो आहेत तर आता हे फोटो आणि ग्रुप जे काय आहेत आता तुम्ही आपण एवढं सगळं एडिट करून घेतलेलं आहे. तर हे ग्रुप तुम्ही एडिट केले नसेल तर करून घ्या. सगळं एडिट कसा करायचं ते सगळं सांगितलेलं आहे मी. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर काय करायचं आहे आपल्याला 13 जे काही साईजचे 5ची बीट आहे तिथे यायचं आहे. प्रत्यक्ष क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि इथे तुम्हाला मी व्हिडिओ दिला असेल ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचं सर्वात आधी. व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं, त्या व्हिडिओवर एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. आणि खालती तुम्हाला जे काही ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करा. आणि जे काही 2 नंबरला तुम्हाला लाईटिंगचं जे काही ऑप्शन येत असेल तर त्यावर एकदा क्लिक करा. आणि जे काही 1 नंबरला स्क्रीनचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करून टाका, म्हणजे सविस्तर एकदम दिसून जाईल. तर आता त्यानंतर काय करायचं, त्याच्यावरच क्लिक राहू द्या. आणि जे काही डब्याचं ऑप्शन आहे तिथं एकदा क्लिक करा. इथून कॉपी हे एक नाव येईल ते तुमचं हे कॉपी करून घ्या. आणि इथून काय करायचं, पुढच्या बीटला जा, जे काही एक्स्ट्रा पाठवता इथून कट मारा. आता जे काय आपण कॉपी केला होता म्हणजे तुम्हाला डबल अशा प्रकारे पेस्ट करून घेऊ. डबल पुढच्या बीटला जाऊ, डबल एकदा अशा प्रकारे पेस्ट करून डबल पुढच्या जाऊ, इथून पेस्ट करून इथून आपली बीट पडत आहे तशा प्रकारे आता आपण इथून पेस्ट करत आहे. आणि बीटचे जे काही एक्स्ट्रा पाठवत आहे ते अशा प्रकारे कट मारून घेऊ. आणि जे काही लेअर आहे ते आपण
सगळं सविस्तर ॲड करून घेतलेलं आहे. तर हे ॲड करून घेताना काय करायचं आहे आपण बॅग घेऊत आणि जे काही शेकीबीट आहे की आम्ही सगळं त्याची देऊन घेऊ म्हणजे एकदम सोयीस्कर तुम्हाला समजून जाईल. आता जे काही शेकीबीट दिलेलं आहे ते तुम्ही ओपन करायचं आहे. अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं जे काही पहिला कुठला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी काय करायचं त्या फोटोवर एकदा क्लिक करायचं आहे. खाली इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचे 3 इफेक्टवरती क्लिक करायचं आणि तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. फक्त एक इफेक्ट बनवलेला काही समजून घ्या भाऊ. आता अशा प्रकारे करायचं आहे आणि जे काही ग्रुप आहे आणि ज्या ग्रुपच्या खाली जे काही आपण एक फोटो ॲड केला होता तर त्या फोटोवरला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायची क्लिक करायची क्लिक करायचं पेस्ट इफेक्ट हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय डबल ब्लँडिंगच्या याचं जायचं जे काही लाईटिंगचं जे ऑप्शन असेल तर याला काय करायचं आपण डबल मायनस आपण काय करतो 50 डिग्री करून घेऊ अशा मायनसमध्ये. तर अशा प्रकारे सोयीस्कर आता आपलं इथून दिसून जाईल. तर आता काय करायचं बॅक करायचं जे काही इथून ओपन करायचं आहे. तर आता शेड्यूल ओपन केल्यानंतर काय करायचं जे काय दुसऱ्या कुठला इफेक्ट आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे. तर याच्या पत्र पण आपण एक इफेक्ट ॲड केलेलं आहे कॉपी करून घ्या आणि बीट मार्करला इथून आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला थोडंसं बारीक फोकस आहे सगळं शिकवण्याचं. तर अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला बरोबर 13.5 बिटला यायचं आहे. 13.5 बिटला जे काही पुढचा फोटो आहे त्याच्या तर त्याच्या पुढच्या फोटोच्या वगैरे हा इफेक्ट तुम्ही ऑफलाईन मारून घ्यायचा आहे म्हणजे असं एकदम सोयीस्कर दिसून जाईल. आणि जे काय आहे शेवटपर्यंत फोटो आहे ते प्रत्येक फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम टॉप लेवलचा आपला व्हिडिओ होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं मी काय करतो सगळं इफेक्ट अशा प्रकारे आपण जे काय ॲड केले होते ते पेस्ट करून घेतो. 3 फोटो राहिले आहेत आणि अशा प्रकारे जे काय फोटो अशा प्रकारे आपण हा इफेक्ट ऑफलाईन मारून घेतलेला आहे. तर हे ऑफलाईन केल्यानंतर काय करायचं एवढे ते स्टॅटिंग राहायचं पण किती करायचं मीडियामध्ये जायचं. इथून एक तुम्हाला मी बॉर्डर जे असते ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायचं आहे. कारण बॉर्डर हे ॲड करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण असा व्हिडिओ टॉप लेवलचा दिसला पाहिजे आपल्याला. त्यानंतर काय करायचं बॉर्डर ॲड केल्यानंतर ते ब्लँडिंगच्या ह्याच्यात क्लिक करायचं आहे लाईटिंगच्या ह्याच्यात स्क्रीनवर करून घ्यायचं आहे आणि या बॉर्डरला जे काय आपल्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं. तर त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेट झाला तर हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं जे सेटिंगचं बाजूचे जे काय ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा गॅलरीमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटूया एखाद्या मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.